श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्ही इथे थांबवू शकला असता, फक्त एका सेकंदात पुढे स्क्रोल करू शकला असता, पण तुम्ही थांबलात. आणि हे थांबणं खूप काही सांगतं. कारण जो माणूस आतून थकलेला असतो तोच असा आवाज शोधतो जो त्याला शांत करू शकेल. स्वामी म्हणतात, जेव्हा मन अस्थिर असतं तेव्हा आत्मा शांततेचा शोध घेतो. आणि आज तुम्ही इथे आहात म्हणजे तुमचं मन काहीतरी ऐकायला तयार आहे. श्री स्वामी समर्थ. कधी कधी आयुष्य खूप विचित्र वाटतं. सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटतं. लोक असूनही एकटेपणा जाणवतो. हसू असूनही मन रडत असतं. मेहनत खूप असते पण यश नसतं. स्वप्न मोठी असतात पण मार्ग दिसत नाही. आणि मग मन विचार करतं, मीच काय इतका संघर्ष करतोय. पण आज स्वामी सांगत आहेत, तू चुकीच्या मार्गावर नाहीस, तू घडत आहेस. तुम्ही आज जे काही सहन करत आहात ते फक्त दुःख नाही, ती एक प्रक्रिया आहे. तुम्हाला समजूत बनवण्याची, तुमचं मन घडवण्याची, तुमचं भविष्य तयार करण्याची. लोक तुम्हाला समजत नाहीत, तुमच्यावर हसतात, तुमच्या स्वप्नांवर प्रश्न करतात. पण लक्षात ठेवा, लोक टेम्पररी असतात पण डेस्टिनी परमनंट असते. आणि डेस्टिनी देव लिहितो. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, कधी कधी देव शांत असतो पण तो काम करत असतो. तो तुमच्यासाठी काम करत असतो. तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतात. नवीन लोक आणतात, नवीन संधी तयार करतात. पण तुम्हाला ते दिसत नाही, कारण ते अजून पूर्ण झालेलं नसतं. तुम्हाला वाटत असेल, मी मागे राहिलो. पण खरं सत्य हे आहे, तुम्ही मागे नाही, तुम्ही तयार होत आहात. कारण काही लोक लवकर तयार होतात, काही लोक उशिरा तयार होतात. पण उशिरा तयार झालेला माणूस जास्त मजबूत असतो. स्वामी म्हणतात, मी तुला निवडलं आहे, तोडण्यासाठी नाही तर उभं करण्यासाठी. कधी कधी रात्री खूप लांब वाटते, डोळ्यात पाणी येतं, मन शांत राहत नाही आणि कुणालाही काही सांगता येत नाही. पण त्या क्षणी स्वामी तुमच्या सोबत असतात. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा देव जवळ असतात. आज जर तुमचं मन जड असेल तर डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आत शांतता येईल, कारण हे फक्त नाव नाही, ही ऊर्जा आहे. स्वामी म्हणतात, तुझं दुःख शेवटच्या टप्प्यात आहे. हो, ही रात्र संपणार आहे आणि नवीन सकाळ येणार आहे. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्यासोबत आहेत हे नक्की लिहा. भक्त हो, ज्यांनी तुम्हाला दुखावलं
तेच लोक तुमचा बदल पाहतील. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक आश्चर्य करतील. कारण वेळ बदलते आणि वेळ बदलली की सगळं बदलतं. एक दिवस तुम्ही मागे पाहाल आणि स्वतःला म्हणाल, त्या काळामुळेच मी मजबूत झालो. आजचे अश्रू उद्याचा अभिमान बनतील. आजचा संघर्ष उद्याचा विजय बनेल. स्वामी म्हणतात, तुझं यश जवळ आहे, फक्त हार मानू नकोस. म्हणून थांबू नकोस, रडू नकोस, स्वतःला कमी समजू नकोस. कारण तुमच्यासाठी काहीतरी मोठं लिहिलं गेलं आहे आणि ते योग्य वेळी तुमच्यापर्यंत येणार आहे. श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो पुढे नक्की शेअर करा. कारण कदाचित कुणीतरी आज तुटण्याच्या टप्प्यावर असेल. स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा ठिकाणी आणतं जिथे आपल्याला वाटतं आता पुढे काहीच नाही. पण खरं म्हणजे तेच ठिकाण आपला टर्निंग पॉईंट असतं. जिथून नवीन सुरुवात होते, नवीन दिशा मिळते आणि नवीन आयुष्य घडतं. स्वामी कधीच कोणाला अर्ध्यावर सोडत नाहीत. ते प्रत्येक संघर्षामागे एक कारण ठेवतात आणि त्या कारणाचं उत्तर नेहमी योग्य वेळेला मिळतं. त्यामुळे जे काही आज घडतंय ते समजून घ्या, स्वीकारा आणि पुढे चालत राहा. आणि लक्षात ठेवा, तुमची कहाणी अजून संपलेली नाही. हा फक्त एक कठीण अध्याय आहे, शेवटचा नाही. पुढचा अध्याय तुमचं आयुष्य बदलणारा असणार आहे. म्हणून विश्वास ठेवा आणि म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा संदेश तयार करणं, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणं, हे फक्त मी एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची लीला, स्वामींची इच्छा. कारण स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. मी फक्त एक निमित्त आहे, मी फक्त एक माध्यम आहे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत, हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींचीच इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.